अविनाश पाटील हा मुख्य ट्रम्प कार्ड टीम विचुंबेचा कॉम्बॉक्स मधून दोन्ही टीमना शुभेच्छा। 4 षटक पहिला पूर्वार्ध जिथे किती धावांचं लक्ष्य सेट करेल बॅटिंग करत असताना अजूले टीम हे पाहणं गरजेचं। चला ऑफिशियल अंपायर्स आपण लगेच सामन्याला सुरुवात करा। यस पंचाचा ग्रीन सिग्नल गेम ऑन। पहिलाच बॉल गोलंदाज तयार अविनाश पाटील समोर आदेश। पहिला बॉल अगदी चेंडूला सन्मान दिला खोलवर टप्प्याचा बॉल जड मध्ये फेकण्याचा प्रयत्न लेंथ लाईन भरपूर चांगली पाहायला मिळाली आणि पहिला बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळता। पहिला षटक महत्वाचा। पहिला षटक म्हटलं ना पॉवर सर्कल षटक ज्या षटकामध्ये तुम्हाला सर्कलच्या बाहेर अवघे 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात त्याच्या औचित चांगली गोलंदाजी मॅच मध्ये अविनाश पाटीलला करावे लागेल आणि ते करत असताना आपण अविनाश पाटीलला पाहतोय सलग 2 बॉल निर्धाव फेकला शांत डोलाय फलंदाज आदेश गायकरला। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्टार्ट चांगला हवा बॅटिंग करत असताना अजुली टीम साठी मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी अविनाश पाटील विचुंबे टीम साठी करता। पुट्टास बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न थर्ड मॅनला चेंडू डीपला निघून चाललाय चेंडू फरार होईल 4 धावांसाठी फलंदाज आदेश गायकरच्या बॅट मधून पहिला दमदार रुबाबदार शानदार चौकार। काटीन गोंगडे घेऊ द्या की मला बी जत्रेला येऊ द्या की एक ठिकाणा संघाचा अकाउंट ओपन करत असताना आदेश गायकर हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये। पुढचा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेता फिरकी जादूगर हा गोलंदाज पाहायला मिळता। अविनाश पाटील मुख्य ट्रम्प कार्ड आणि तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या मंगलमूर्ती विचुंबे टीम साठी करत असताना 3 बॉल निर्धाव 1 चौका संघ 4 या आकड्यावरती समोर फलंदाज इन ऍक्शन मध्ये तुम्ही आदेश गायकरला पाहता। सोपा बॉलिंग गुडलास पाडून चेंडूला टेक ऑफ उचली स्विंग पाहायला मिळता आणि सातत्यानं डॉट चेंडू खेळत असताना मॅच मध्ये फलंदाज आदेश गायकर आपण आज 4था डॉट चेंडू पाहिला आणि संघ 4 या आकड्यावरती पहिलं षटक कसं फेकावं ना याचा प्रात्यक्षिक उदाहरण मॅच मध्ये देतोय तो मात्र मंगलमूर्ती विचुंबे टीम साठी गोलंदाज अविनाश पाटील। अंतिम बॉल देखील डॉट अगदी चांगला षटक राहिला मंगलमूर्ती विचुंबे टीम साठी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानं पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना अजवले संघ जाऊन पोहोचला 4 या आकड्यावरती। तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी रीत काला तुझी रे नाही बरी। यावं व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो। त्याच्यानंतर विचुंबे संघ खेळताना अविनाश पाटील आणि विचुंबे टीमला शुभेच्छा ते मात्र सौरभ टोकल उर्फ अल्टो ज्यांच्याकडून विचुंबे टीम आणि अविनाश पाटील साठी शुभेच्छा ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करता आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला। पहिला षटक अगदी दमदार राहिला गोलंदाजी करत असताना तो मात्र विचुंबे टीम साठी पहिल्या ओव्हर मध्ये अवघ्या 4 धावा खर्च केला। पॉवर सर्कलच्या ओव्हर मध्ये पॉवरफुल गोलंदाजी आपण अविनाश पाटीलची पाहिली। सेकंड षटक दुसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर मॅच मध्ये केलाय तो मात्र विचुंबे टीमने गोलंदाज पाहायला मिळेल सिद्धेश भोईर समोर फलंदाज पाहिलं तर स्ट्राइक एंड वरती सुदर्शन गायकर हा फलंदाज तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहता। पहिल्या षटकामध्ये थोडासा बॅकफूट वरती प्रेशर निर्माण केला बॅटिंग करत असताना अजुली संघावरती मात्र पहिला पूर्वार्ध चांगला टार्गेट सेट केला त्याच्यामुळे फलंदाज सुदर्शन गायकरला चांगला खेळ करावा लागेल। प्रहार करण्याचा प्रयत्न पाठ आणि चेंडूचं संपर्क नाही। पहिला बॉल डॉट फेकला गोलंदाज सिद्धेश भोईरना भरपूर चेंडू डॉट केला मॅच मध्ये सध्या अजुली संघ आणि जर डॉट चेंडू भरपूर केला तर तुमच्या मनामध्ये जो टार्गेट आहे त्या टार्गेट पर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही।
अजून एक टॉस चेंडू पाहायला मिळतो. सलगचा हा तिसरा बॉल निर्धाव. काय गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी तुम्हाला गोलंदाज सिद्धेश भोईरचे पाहायला मिळतं. दुसरं षटक फेकत असताना गोलंदाज आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. त्याच्यानंतर विसुंबे टीम साठी शुभेच्छा. ते मात्र विवेक भोईर ग्रामपंचायत सदस्य, चेतन सुरते ग्रामपंचायत सदस्य, चेतन भिंगारकर 7000 किंग विसुंबे यांच्याकडून विसुंबे टीम साठी शुभेच्छा. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करता आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. त्याच्यानंतर जॉन्टी मात्रे आणि आनंद गोंधली विसुंबे या स्पर्धेला एन्जॉय करता आपलं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 5 या आकड्यावरती गोलंदाजी अगदी चांगली करतो. मंगलमूर्ती विसुंबे संघ टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि अगदी त्या निर्णयावरती ठाम गोलंदाजी करत असताना सध्या विसुंबे संघ पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा. पहिला सेकंड षटक गोलंदाज सिद्धेशला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. अलाउड द कार्पेट ऑफसाइडला केलेला क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ मध्ये थोडंसं पम्बलिंग झालं, तोपर्यंत संधी होती. या बॉलवरती सिंगलला प्राधान्य, एकेरी दुहेरी दाबेला प्राधान्य देत असताना संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली, संघ 6 या आकड्यावरती मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवला. बॅटिंग करत असताना सध्या अजिवली टीमला मोठे फटके जर आले नाही तर एक चांगला टार्गेट सेट होणार नाही. त्याच्यामुळे सुदर्शन गायकरला चांगला खेळ साकारावा लागेल. इन ऍक्शन मध्ये सुदर्शन गायकर ऑफसाइडला केलेला क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ मध्ये उचलतील फेकते पुन्हा एकदा सिंगल. एकेरी दुहेरी दाबेला प्राधान्य दिलं जातं. याचं कारण असं की गोलंदाजी अगदी भेदक मारा तुम्हाला पाहायला मिळतं. 2 षटकांचं खेळ समाप्त झालं. 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना अजिवली संघ बिनबाद 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. इन्व्हाइट करूया ज्यांच्याकडे या स्पर्धेकरिता आजच्या रात्रीमध्ये 5 किलो चिकन ज्यांनी आम्हाला दिला ते एकवीर आई चिकन सेंटरचे सर्व सुयश दादा नावडेकर यांना विनंती की आपण अतिथी मंचकावरती आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. अगदी चांगली स्पर्धा आज स्पर्धेची आपण 4थी रात्र पाहतोय. उद्या स्पर्धेची तुम्हाला शेवटची रात्र पाहायला मिळेल. अगदी चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखे आयोजन भरपूर मेहनत घेतात सर्व आयोजकांना आणि त्यांच्या मेहनतीनं साकारलेलं क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतं. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस अवघ्या 7 धावा फलकावरती सुदर्शन गायकरीने अक्षमध्ये प्रहार करावा लागेल. मॅच मध्ये फटका चांगला लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षकांना केली चुकी, जीवनदान दिलं. सुदर्शन गायकरला मिळेल सिंगल. 1 धाब्यानं संघ पुढे सरसावले. संघाची धावसंख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 8 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना अजवली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि सलामीची जोडीला सध्या शांत ठेवला. इतकी चांगली गोलंदाजी करत असताना सध्या विचुंबे संघ मॅच मध्ये 3रा ट्रम्प कार्ड, 3रा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. तो मात्र सुशील बिंगारकर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. समोर आदेश गायकर इन ऍक्शन. ऑफसाइडला यॉर्कर चेंडू फेकण्याचा प्रयत्न. भरपूर चांगली लेंथ लाईन अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर गोलंदाजी सध्या सुशांतची पाहायला मिळतं. सुशीलचे पाहायला मिळतं आणि इथे हा डॉट चेंडू आलाय. भरपूर चेंडू डॉट केला त्याच्या कारणासह लो स्कोर फलकावरती तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. ऑफ साइडला केलेला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाहीयेत. नो मॅन्स लँड चेंडू डिलेव्हर झालाय आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत अवघ्या सिंगलला प्राधान्य, एकेरी दुहेरी दाबेला प्राधान्य देत असताना धावफळ कलतडला संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती. प्रहार करावा लागेल. अभिनय तर कभी नाही. तुम्हाला चांगला टार्गेट सेट करायचं तर इथूनच आक्रमक रूप धारण करावं लागेल. सुदर्शन गायकर आदेश गायकर ही जोडी
खेळपट्टीवरती सलामीर फलंदाजांना शांत गोलंदाजी करीत असतात सध्या विचुंबे टीमना. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, वारंवार डॉट चेंडू येतात. मॅच मध्ये प्रेशर निर्माण केला बॅटिंग करीत असताना अजिवली संघावरती भरपूर चेंडू डॉट केला, त्याच्या कारणास्तव लो स्कोर सध्या तुम्हाला फलकावरती पाहायला मिळतात. षटक तिसरं मार्ग असे 4 षटकाची मॅच आता तुम्हाला प्रहार नक्कीच करावा लागेल. सुदर्शन गायकर इन ऍक्शन मध्ये लवफुल टॉस बॉल अलार्म द कार्पेट ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे डीप मिड ऑन मध्ये उचलतील फेकतील पुन्हा एकदा सिंगल. एकेरी दुहेरी आपला प्राधान्य संघ डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. चेंडूचा विचार केला या ओव्हर मध्ये 5 चेंडू फेकले गोलंदाज सुशील बिंगारेकरना आणि खर्च केला अवघ्या 2 धावा. तिन्ही गोलंदाजांना भरपूर चांगले योगदान दिला. जिथे सध्या बॅटिंग करत असताना अजिले टीमला बॅकफुट वरती ढकलला. विकेट जरूर गबल नाही मात्र दावेवरती अंकुश लावण्याचा प्रयत्न सातत्यानं मंगलमूर्ती विचुंबे टीमने केला. हा फटका चांगला प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये ऑफ साइडला लॉक केला, अंतिम बॉल मध्ये टोकला. आदेश गायकरना हा षटकार. खेळ समाप्त झाला. 18 चेंडूच्या अखेरी संघाची धाव संख्या पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. चला पुढची मॅच टॉस साठी इन्व्हाइट करूया. द्वितीय फेऱ्यांना पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका साइडला सांगड्याना त्याला फाईट करेल प्रणय अँड काव्या 11 तिरंगा शिवकर टीम. दोन्ही टीमच्या संघाने विनंती की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करत त्याच्यामुळे दोन्ही टीम संघाने आपण टॉस साठी व्यासपीठावरती या. त्याच्यानंतर या स्पर्धेची सर्वात ज्यांच्या स्वप्नातून साखर झाली स्पर्धा पाहतोय ते चिन्मय डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शनचे सर्व हरिभक्त पारायण डॉक्टर कमलाकर महादेव नावडेकर ज्यांच्याकडून या समालोचन डिपार्टमेंट साठी तब्बल 300 रुपयाचा कॅश प्राइज झाले. त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि त्याच्यानंतर आयवा कॅश साठी प्रेक्षक कमाल कॅश साठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. शेवटचे षटक आहे गोलंदाज तयार. अंतिम षटक पहिला बॉल लाईन खराब पंचाला लगेच दंडित घोषित केला. 80चा वाईट आवंत दाबेना संघ पुढे सरसावला. संघाची धाव संख्या पाहिली ना संघ 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 5 शेवटचं षटक किमान 3 तरी मोठ्या फटके या अपेक्षा धरून बसतात सध्या अजिवली संघ. सुदर्शन गायकर आदेश गायकर ही सलामीची जोडी अद्याप मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल अलार्म द कार्पेट मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न थोडीशी अचूक राहिली. बाका आल्यानं तोपर्यंत 2 धाबा या बॉल वरती कंप्लीट केला. 2 धाब्यांना संघ पुढे सरसावला. संघ जाऊन पोहोचला 19 आकड्यावरती. प्रहार करावा लागेल. मोठ्या फटक्याची प्रतीक्षा करतो अजिवली संघ. मोठे फटके येत नाही या मॅच मध्ये. डोकेदुखी राहिली सध्या अजिवली टीम साठी आणि त्याचं कारण असं सध्या लो स्कोर तुम्हाला फलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती जतीन भोईर 4था ट्रम्प कार्ड विचुंबे टीमचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला. 3 गोलंदाजांना भरपूर चांगली गोलंदाजी केली. जिथे प्रेशर टाकलं बॅटिंग करत असताना अजिवली संघावरती. सुदर्शन गायकर अद्याप खेळपट्टीवरती आणि फलंदाज आदेश गायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रार पाकवत सबल क्षेत्ररक्षक आहेत. डीप मध्ये उचलतील फेकतील अवघ्या सिंगलला प्राधान्य. एकेरी दुहेरी धाबेला प्राधान्य देत असताना संघ 20 आकड्यावरती जाऊन पोहोचला. अद्याप एक विचार केलेला तर 1 चौकाला त्याच्यानंतर 1 षटकाला आणि त्याच्यानंतर एकही मोठा फटका मॅच मध्ये आला नाही.
वारंवार भरपूर चेंडू डॉट केला त्याच्या कारणास्तव लो स्कोर सध्या फलकावरती पाहायला मिळतो शेवटचं षटक चौथं षटक बारगेसच्या 2 मध्ये खर्च केला गोलंदाज जतीन भोईरला तब्बल 4 धावा 4 चेंडूचा खेळ बाकी आहे समोर आदेश गायकर इन ऍक्शन मध्ये हा गोलंदाज तयार हा प्रकार होता अवसाटला केला पटका चांगला ताकद इलिमिनेशन कमी अविनाश पाटीलला पकडला झेल संपला फलंदाज आदेश गायकरचा केला पहिला धक्का टीम अजिवलीला तर आमच्या या स्पर्धेला सध्या लाईव्ह पाहत असताना विवेक भोईर साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य त्यासोबत चेतनभाई सुरती विद्यमान ग्रामपंचायत सदस्य 7000 किंग मेकर सरकार आणि चेतनजी भिंगारकर विचुंबे यांच्याकडून टीम विचुंबेला शुभेच्छा आल्या त्यांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार इथे करतो फलंदाज पास झाला पहिला धक्का बॅटिंग करत असताना जेवढी टीमला फलंदाज आदेश गायकर मैदानातून बाहेर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तोसिफ शेख हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी असेल येणाऱ्या 3 बॉल मध्ये किमान 2 तरी मोठे फटके एक चांगला टार्गेट सेट करू शकता फाईट येण्यासाठी सेकंड सत्रामध्ये अजिवली संघ मात्र ते फटके येणं महत्वाच्या मॅच मध्ये अजिवली टीम साठी गोलंदाज तयार पुन्हा एकदा जतीन भोईर बॅटचे एज शतक आहेत उचलतील फेकतील अवघ्या सिंगलला प्राधान्य एका दाबेना संघ 21 आकड्यावरती शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे सुदर्शन गायकर हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये सुदर्शन गायकरला शांत ठेवल्या सध्या गोलंदाजी करत असताना विसुंबे टीमना इतकी चांगली गोलंदाजी अगदी ताकदवर गोलंदाजी सध्या मॅच मध्ये आपण विसुंबे टीमचे पाहतोय हा प्रकार होता शतक आहेत मस्तक पे तस्तक चेंडू फरार एक टप्पा बाउंस और 2 5 चौकार पीएल मध्ये सागर अली 50 लाख रुपये मॅन ऑफ द सिरीज त्याला मिळाले रजत मुंडे चांभारले बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट 25 लाख रुपये त्यांना मिळाले आणि त्यानंतर आपण करण अंबाला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट 25 लाख त्याला मिळाले विचार करा आज टेनिसच्या विश्वाला किती सुखीचे दिवस आलेत किती खेळाडू श्रीमंत बनत चालत आलेले या खेळामध्ये त्यामुळे जो मेहनत करतो मैदानामध्ये नडतो जो प्रयत्नांचे पराकष्ट करतो त्याला यश नक्की प्राप्त होतं नक्कीच पहिलं इनिंग इथे संपलंय जाऊया आपण डीजे विकी कडे आपण जातो क्रॉस आपण टोपरी करणार आहोत नाणेफेक केली जाईल सामना होईल सांगडे विपक्ष शिवकर या 2 संघादरम्यान आम्ही विनंती करू प्रणय काव्या 11 तिरंगा शिवकर आणि सांगडे यांच्यामधील लढत जय चरोबा सांगडे सातत्याने याच नावाने हा संघ अनेक क्षेत्रामध्ये खेळत असतो सन्मान्य आमचे हरिभक्त पारायण डॉक्टर कमलाकर नावडेकर सरांना आम्ही विनंती करेन की आपला शुभ हस्ते आपण नाणेफेक इथे करावी सेकंड राऊंडची पहिली लढत इथे केली जाईल टॉस हेड अँड टेल कोण कॉल करेल हेड अँड टेल संदीपला चान्स दिले टॉस होते टेल इज कॉल इट इज हेड तर टॉस जिंकलाय जय चोरोबा सांगडे या संघाने निर्णय काय घ्याल पेंडिंग
डिसिजन त्याने पेंडिंग ठेवलंय. कसं वाटली संपूर्ण स्पर्धा? 2 मिनिटं, भरपूर प्रेक्षक लाईव्ह आहेत. कसं वाटलं पहिल्यांदा मोरबी नगरीमध्ये वैकुंठ स्वर्गीय हरिभक्त पारायण आमचे महादेव गोटीराम नावडेकर स्मृती चषक ही स्पर्धा पार पडते. पहिल्यांदा रजनी स्पर्धा होत आहे. कसं वाटलं संपूर्ण आयोजन? आयोजन तर खूप छान आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल आभार मानतो. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. नेक्स्ट मॅच साठी संदीप आमच्यासोबत जॉईंट आहे. संदीप, तुम्हाला देखील तोच प्रश्न मी विचारेन. कसं वाटलं संपूर्ण आयोजन? पहिले तर ओम याचा धन्यवाद करेन कारण की त्यांनी मला इथे खेळायला संधी दिली. आयोजन बघायला गेलं तर खूप चांगलं आहे आणि लाईट्स वगैरे पण छान आहे. थँक्यू संदीप. खरं तर सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार इथं नक्कीच व्यक्त करेन. खरं तर अगदी आपण बघितलं या स्पर्धेमध्ये आमचे खरं तर हे 2 व्यक्तिमत्व आमचे स्पर्धेचे पुरस्कर्ते. खरं तर पाहिलं तर आपण चिन्मय डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन आणि त्यासोबत दत्तराज एंटरप्राइजेस खरं तर सगळं योगदान त्यांचं फार मोठं राहिलंय. अगदी आमच्या दत्तराज एंटरप्राइजेसचे आमचे जितेश रघुनाथ नावडेकर यांना आपण बघतो ते सध्या व्यासपीठावर आहेत. आणि खरं तर आज जी संपूर्ण लाईव्ह जे आपण बघतोय त्यासाठी इंटरनेट सुविधा असेल, मंडप डेकोरेटर्स असेल, लाईट्स असतील, जनरेटर असतील त्यांनी पुरस्कृत करून दिले. त्यासोबत आमचे हरिभक्त पर्यंत डॉक्टर कमलाकर नावडेकर सर. खरं तर चिन्मय डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन त्यांच्याकडून 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक आणि रोज ते न विसरता आमचे पंच कमिटी असेल, लाईव्ह टेलिकास्ट असेल, आमचे कॉमेंटेटरी डिपार्टमेंट असेल, आमचे डीजे असेल, यांना ते नेहमी पाठीवर शाबासकीची थाप देत आहेत. त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार इथं नक्की व्यक्त करू आणि वरते पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. परंतु एक गोष्ट मी नक्कीच चर्चा करीन. पहिल्या रात्रीमध्ये चर्चा होत होती. खरं तर आपण बघितलं प्रत्येक लाईनला 5 हॉलिजन आहेत आणि 15 हॉलिजन आहेत. खरं तर चर्चा या गोष्टीची होत होती खेळाडूमध्ये की 18 हॉलिजन असणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी आपण 100, 120, 150 वोल्टचे खरं तर LED बघतो. परंतु या स्पर्धेमध्ये आमचे सन्मानित जितेश दादाने 240 वॉटचा जो एक फ्लोट लाईट यूज केले, त्यामुळे लाईटची कोणतीच कमतरता नाहीये. येस मंगेश. पहिलाच बॉल उडवलाय समोर ऑन साइडला तडाखा. पहिलाच बॉल वरती धमाका षटकार. षटकार फलंदाज आशिकेश भोईरच्या बॅटमधून. सेकंड बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. पाठ आणि चेंडूचा संपर्क झालं नाही आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. पहिलं षटक फेकत असताना गोलंदाज तुम्ही पाहता तो मात्र शैलेश सार्डेकर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला. 24 बॉल मध्ये 30 धावांचा प्रवास. पहिल्या बॉल वरती षटकार आला. चला 4 व्हीलर कोणाची आपण लाईट्स बंद करा. चांबो यस थँक्यू. पुढचा बॉल गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल फायरिझम मध्ये हा फाईन फटका. हा दुसरा षटकार. यस पंचांचा इशारा नो. या बॉल मध्ये दाबायची 7 सत्ता. नक्कीच यानंतरचा अपकमिंग बॉल देखील फ्री तुम्हाला बघायला मिळेल. परंतु क्रिकेट खेळाडूंसाठी आणि क्रिकेट शौकीनांसाठी आणखी एक मोठी संधी. साईसाळ क्रिकेट संघ विगर तर्फे आयोजित माझे रायगड जिल्हा परिषद सदस्य चषक श्री विलासदादा फडके चषक येत्या 15 मार्च ते 19 मार्च डेनार स्पर्धेमध्ये तुम्हाला त्या स्पर्धेचं आयोजन बघायला मिळेल. रोख रक्कम प्रथम क्रमांकाचा पारितोषिक 1,20,000 रुपये. मालिकावीरासाठी बाईक सौजन्य जितेंद्र अर्थात बालूशेठ फडके अध्यक्ष लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य. संपर्क दीपक फडके, सचिन फडके, प्रवीण फडके, प्रदीप फडके आणि सनील फडके. आणि आयोजक असेल साईसा क्रिकेट संघ, ग्रामस्थ मंडळ विगर आणि जिवलक मित्र परिवार नेतृत्व विभाग. येस मंगेश.
टॉट चेंडूला धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 13 या आकड्यावरती षटक पहिला मार्गस्थ पुढचा बॉल हो फुल टॉस बॉल पटका चांगला P1चा पहिला षटक इनफिल्ड क्लिअर चेंडूचा इल्ला ऑन साइडला 4 धावांसाठी फलंदाज आशिकेश भोईरच्या बॅट मधून हा चौकार धाब्यांना संघ पुढे सरसावला संघ 17 या आकड्यावरती पुन्हा फुलटॉस हा देखील चांगला फटका स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय हा अजून एक तडाखा फलंदाज आशिकेशच्या बॅट मधून हा तिसरा षटकार तीस धाब्यांचं लक्ष 23 वरती सध्या बॅटिंग करत असताना विसुंबे आता अवघ्या 7 धाब्यांची गरज मॅच मध्ये पुन्हा फुलटॉस हा देखील फटका चांगला बाकबस सबलेग मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये चेंडू फरार चित्या चौकार संपूर्ण त्यांची टीम असेल ज्यामध्ये नितेश भगत असेल सचिन उसाटकर अनिकेत घाडीगावकर यांचं देखील विशेष कौतुक परंतु प्रेक्षक तुमची ऑफर संपली नाहीये प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आमच्या भारतीय जनता पार्टी शक्ती केंद्र प्रमुख बालाराम उसाटकर आणि साहसनी अगदी रिक्षा चालक इको रायगड जिल्हा उपाध्यक्ष दीपकजी नावडेकर आणि चिराग कमलाकर नावडेकर आणि चिन्मय कमलाकर नावडेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रेक्षक कमाल कॅश साडी तर अवघ्या 3 धावांची गरज मॅच मध्ये सध्या विसुंबे टीमला 30 धावांचा प्रवास काढायचा होता पहिल्या ओव्हर मध्ये सुरुवात दमदार राहिली त्याच्यानंतर आता 3 धावांची गरज फुलटॉस बॉल हलक्यात पुश केला सन्मान दिला सिंगलला प्राधान्य एकच धाब्याने खुश संघ 1 ने पुढे सरसावत असताना संघ जाऊन पोहोचला 28 आकड्यावरती अवघ्या 2 धावांची गरज समोर आशिकेश भोईर छान विस्फोटक खेळ साकारला 3 षटकात 2 चौकारच्या मदतीने वैयक्तिक दमदार योगदान देत असताना आपल्या टीमसाठी अंतिम बॉल पार करण्याचा प्रयत्न सुरू होता क्षेत्ररक्षक आहेत उत्सवी फेकतील आणि हा डॉट चेंडू या स्पर्धेला एन्जॉय करत असताना आपण पाहतोय बोर्ले टीमची रन मशीन अर्थात प्रफुल्ल पाटील चांबो हे देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात त्यांच्यानंतर नेरेगावचे उत्कृष्ट गोलंदाज ज्याची ख्याती आहे ते सचिन मोरे हे देखील या स्पर्धेला एन्जॉय करता आपले देखील या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो सलगचा दुसरा बॉल निर्धाव आलाय धावसंख्या स्थिर आहे संघ 28 आकड्यावरती आता अवघ्या 2 धावांची गरज मॅच मध्ये बॅटिंग करत असताना विसुंबे टीमला पुढचा बॉल गोलंदाज सह्या पुन्हा एकदा विशाल ऑल ओव्हर टॉस बॉल दिशा दिली फटका चांगला सामना फिनिश विनिंग फटका आणि सामना जिंकला अभिनंदन टीम विसुंबे हार्ड लक अजिवली तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो मॅन ऑफ द मॅच नो डाऊट त्यानं अगदी चांगला खेळ साकारला 1 मॅन हिरो 10 बॉल मध्ये 32 धाब्यांची उपयुक्त खेळी साकारणारा फलंदाज आशिकेश भोईर ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो कमांड द स्टेज कलेक्टिव्ह मॅन ऑफ द